हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. टायमिंग यावेळी 2 किंवा 2:30 वाजले असतील. आज पुरणपोळ्या बनलेल्या होत्या तर खूप लवकर फास्टमध्ये मी आवरलेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक 9 वाजेपर्यंत झाला. पुरणपोळ्या, आमरस, भजे, पापड, कटाची आमटी, भात हे सगळं मी बनवलेलं होतं. कशा पद्धतीने बनवलं पूर्णपणे शेअर केलेलं आहे. तर नंतर माझी जी रेग्युलर कामं आहेत ते आवरलेले आहेत. भांडे कुंडे क्लीन करणं, किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे. परत कपडे धुवून टाकले. खूप सारे कपडे होतात आपल्या घरी आणि तुम्ही म्हणत होता की ताई नेमकं किती वेळ लागतं तुला कपडे धुण्यासाठी. तर टायमिंग सांगितलं तर तुम्हाला आरामात 1 तास मला कपडे धुण्यासाठी जातो. कपडे वगैरे सगळे काढले, फोल्ड करून ठेवलेले आहेत कारण वातावरण एकदमच चेंज झालेलं आहे. एकदम अशी भयानक हवा चमकणं हे चालू झालेलं होतं. पण आता थोडंसं शांत झालेलं आहे आणि बाबा आणि दिनेश दोघांची चर्चा चालू आहे. मी बसलेले टीव्ही पाहत. आता आलेली किचनमध्ये म्हणजे मला दूध वगैरे गरम करायचं होतं आणि जे पुरणपोळ्या वगैरे बनलेल्या होत्या किचन काउंट्स मी ठेवलेले आहेत ते पण मला सगळे काढून ठेवायचे होत्या कारण खूप लवकर मुंग्या येतात. तर ताटात पाण्यात एखादी भांडण त्यावरती धुडी मी ठेवलेली आहे कारण मुंग्या खूप लवकर येतात. एक वेळा झाल्या की मग जाणार नाहीत. आणि मामा पेढे घेऊन आले होते. काल एकादशीचा उपवास होता त्यामुळे खाल्लेलं नाही तर एक पेढा राहिलेला आहे माझ्यासाठी, तेच मी खाऊन घेतलेला आहे. आणि दीपक गेलेला होता मार्केटला, म्हणजे भाज्या वगैरे हे सगळं आणायचं होतं ते आणण्यासाठी तो गेलेला होता. आणि दीपकचं इकडं काय चाललेलं आहे दिनेशचं, तर ही जी बाज आहे बाहेर आम्ही घातलेली होती पण एकदमच पाऊस आला त्यावेळेत आतमध्ये घेतलं. आता परत बाहेर घेऊन जाते म्हणजे पाऊस यायचं थांबायचं काम करत आहे. म्हणजे या वातावरणाचं काहीच नेम नाही आहे. केव्हाही पाऊस येते केव्हाही ऊन येतं. म्हणजे दुपारची वेळ आहे काही इव्हनिंगची वेळ आहे, काहीच टायमिंग नाही आहे. अचानकच दुपारी अचानकच वातावरण बिघडतं. भयानक हवा, त्यामध्ये पाऊस, सगळं चालू होतं. मग त्याच वेळेत मी कपडे काढलेले होते. परत आणखीन छान झालं, थोडंसं ऊन पडलेलं होतं. आणखीन आता यावेळेस वातावरण बिघडलेलं होतं. अचानकच पाऊस आला. दिनेशनं बाज आतमध्ये नेऊन ठेवलेली होती आता आणि बाहेर घेऊन आलेली होता मी. म्हणजे छान वाटतं इथं पोर्समध्ये बसण्यासाठी अशा प्रकारे बाज टाकून. आणि आईस्क्रीम पण आणलेली आहे दीपकनं. म्हणजे मी नको म्हणत होते कारण एकदम थंड वातावरण झालेलं आहे तर अशा थंडीमध्ये आणखीन परत गारगार आईस्क्रीम नको म्हणत होते. तरी पण दीपक म्हणत होता मम्मी थंडीमध्ये थंडीला मारतं ते, म्हणजे असं म्हणतात बघा लोखंडाला लोखंडच कापतं तसं थंडीला थंडीच मारते. म्हणजे आपण भीतो की थंडीमध्ये आईस्क्रीम खायची नाही, सर्दी होते आपल्याला, पण असं काही नाही. दीपक म्हणतो हे सगळं उलटं आहे. थंडीमध्ये थंड खाल्लं ना ते उलट थंडी जी आहे ना ती कमी होते. म्हणजे सर्दी वगैरे झाली असली तर आईस्क्रीम खावं, खूप लवकर फास्टमध्ये कमी होते. पण म्हणजे मला वाटतं हे सगळं चुकीचं आहे. आपण थोडंसं पतपाणी केलं तर लवकर ते बरं होणार आहे. उलट या थंडीमध्ये थंड वस्तू खाली तर आपल्याला आणखीन सर्दी जास्त होते असं मला वाटतं. पण दीपकला असं वाटत नाही म्हणून आईस्क्रीम घेऊन आलेला आहे. तर पण मी आईस्क्रीम खायला घेतलेली आहे, दीपकलाही दिलेली आहे. दिनेश मी सगळेजण आईस्क्रीम खात आहोत. आईस्क्रीमचा एन्जॉय घेतला आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. म्हणजे जसं आतमध्ये जाईन तशी गरमी व्हायला लागलेली आहे. थोडंसंही पाऊस पडलं की असं म्हणतात जमिनीतली वाफ जी आहे ना ती वरती येते आणि खूप गरमी व्हायला लागते. तसंच झालेलं आहे. आतमध्ये गेलं तर खूप गरमी अशी एकदम दगदग व्हायला लागलेली आहे. म्हणून इथं बाहेर बाज घालून आम्ही बसलेलो आहोत. छान अशी हवा आहे. तर थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला, आईस्क्रीम खाल्ला, आंबा खाल्ला आणि आता आलेलो होतं आतमध्ये. म्हणजे हे टुबं मागवलेले आहेत, बघू शकता पूर्ण बेडरूममध्ये टुबं पसरवलेले आहेत दिनेशनं. म्हणजे मोजून त्याचे काय नंबरचे किती टुबं आलेले आहेत पूर्णपणे लिहून ठेवायचं असतं. म्हणजे ऑनलाईन मागवलेले असतात, मग तेव्हा एखादी यामध्ये कमी जास्त झालं तर त्यांना सांगता येतं म्हणून सगळं मोजून नंबर वगैरे लिहून घेतात कारण नंबरच्या हिशोबानं टुबं असतात आणि मला तितकंही समजत नाही. तर दोघं भाऊ एक करत आहेत आणि या कामाची जिम्मेदारी पूर्ण दिनेशला दिलेली आहे. म्हणजे दीपक बसलेला होता म्हणत होता तू स्वतःहून काढ. म्हणजे आता दीपक राहणारच आहे 2 दिवस, मग त्यानंतर हे सगळं दिनेशलाच बघावं लागतं कारण इतके दिवस दीपकवरती सगळी जिम्मेदारी होती. काय करायचं आहे, काय आणायचं आहे, काय ठेवायचं आहे. दिनेशला यामधलं काहीच कळत नव्हतं आणि तो त्यामध्ये जातही नव्हता. पण जसं दिनेशला आम्ही ही सगळी कामं लावत गेलो तर त्याला समजणार आहे. म्हणून दीपक म्हणत होता तू स्वतःहून सगळे टुबं पोत्यातले काढ, किती नंबरचे किती आलेले आहेत सगळे लिहून ठेवू, मोजून ठेवू आणि पप्पाला सांग. जशा प्रकारे दीपक सांगतो तशा पद्धतीनं तूही सांग, म्हणजे तुला समजेल. नंतर जर टुबा आले तर दिनेश स्वतःहून ते काढेल, लिवेल सगळं. म्हणजे थोडीफार आता चूक झाली तर दीपक आहे सांगण्यासाठी. म्हणजे दीपक या सगळ्या कामात परफेक्ट आहे कारण आम्ही लहानपणापासून पूर्ण जिम्मेदारी दीपकला दिलेली आहे. आम्हाला हमेशा असं वाटत गेलं की दिनेश लहान आहे, त्याला जमणार नाही, लहान आहे जमणार नाही. पण किती दिवस असंच म्हणणार. आता दिनेश मोठा झालेला आहे आणि दीपक गेल्यानंतर पूर्ण घरची जिम्मेदारी दिनेशला सांभाळावी लागते कारण हे सगळं टुबं वगैरे ठेवणं हे मला जमत नाही आणि यांना घरी सतत येणं होत नाही कारण त्यांची गॅरेजमधली कामं असतात. त्यामुळे ते फक्त फोन करून सांगतात की ते टूब पाहिजे त्या नंबरचं. मग हे सगळं दिनेश काढून ठेवला, लिहून ठेवला तर नंतर मी पण स्वतःहून ती देऊ शकते. तर हीच झाली कालची दिवसभराची कामं. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.
तर सगळी मॉर्निंगची कामं आवरली तर आतमधली बाहेरची अंगणाची साफसफाई करायची आहे, पण लाईट गेलेली आहे यावेळेमध्ये, म्हणून डब्यानं झाडांना पाणी देत आहे. कारण सकाळी वातावरण कसंही असो, गरमी खूप आहे या वातावरणामध्ये. हो, पाऊस येतो पण झाडांसाठी ना हे वातावरण ठीक नाही आहे. एकही झाड व्यवस्थित राहत नाही. सकाळी सकाळी आम्ही जसं रेग्युलर पाणी देतो तशाच प्रकारे दिनेश पाणी देत आहे आणि पोर्समध्ये पाणी टाकून पूर्ण वायपरनं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि रांगोळी वगैरे काढली. आंघोळ झालेली आहे. आता मी इकडे बनवत आहे भाजी. म्हणजे सकाळी दिनेश लवकर कॉलेजला जात होता तेव्हा पहाटेच्या वेळेतच माझा स्वयंपाक बनायचा, पण आता 8-9 वाजतात. म्हणजे पूर्ण मॉर्निंगची कामं आवरणं, आंघोळ करणं आणि मग स्वयंपाकाला मी सुरुवात करते. तर इकडे पालक आणलेले एक चुडी बघू शकता, एकदम छान अशी कवळी पालक आहे. तर विचार केला पालकची भाजी न बनवता वरणा टाकून मी बनवणार आहे, कारण वरण हे सगळ्यांचं फेवरेट आहे घरामध्ये. बिना वरणाचं कुणाचंही जेवण होत नाही. वेगळी पालकची भाजी मी बनवली तरी पण मला वरण बनवावंच लागतं. तर विचार केला की वरणा टाकूनच बनवायचं, खूप छान टेस्टी वरण हे बनतं. तर इकडं दिनेशच्याच क्लास लागलेले आहे. दीपक अभ्यास करून घेत आहे दिनेशकडनं. या दोघांचा अभ्यास चालू आहे. तोपर्यंत मी भाजी करून घेते. तर कुकरला मी डाळ लावलेली आहे, तोपर्यंत पालक मी निवडून घेत आहे. म्हणजे काल दीपक इव्हनिंगच्या वेळेतच घेऊन आला आणि आम्ही टुबे वगैरे काढली, तीच कामं आवरायची होती. मग मला निवडणं काल काही झालेलं नाही आणि तसं प्रकार दिनेशला सुट्टी आहे, त्यामुळे निवांतपणे सकाळच्या वेळेतच ही कामं मी करत आहे. आपलं पालक मी निवडून घेत आहे. तोपर्यंत इकडे बोलणं चालू आहे, सगळ्यांची बडबड आमची चालू असते किचनमध्ये. आणि पालक बघू शकता एकदम कवळी पाने, त्यामध्ये खूप सारं वेगळं गवत आहे. एक पान मी निवडून काढलेलं आहे आणि बारीक कट करून घेणार आहे आणि स्वच्छ नंतर धुणार आहे. म्हणजे अगोदरच धुलं तर व्यवस्थित मला कट करता येत नाही. तुम्ही म्हणता की ताई चिरून कधीही भाजी धुवू नये, तुमचं योग्य आहे, पण थोडासा वेळ असला ना, आपण जरा संध्याकाळच्या वेळेतच पालक निवडून स्वच्छ धुवून हाडकट टाकलं तरी पण चालतं. पण काल काही झालेलं नाही आहे मला. आता याच वेळेमध्ये मला कट करून धुवून मगच मी याची भाजी बनवणार आहे, म्हणजे डाळी टाकणार आहे. कुकरला 3 शिट्ट्या लागलेल्या आहेत. परफेक्ट तूर डाळ शिजलेली आहे. आता फक्त पालक टाकून आणखीन एक शिटी देणार आहे आणि देवपूजा पण मला करायची आहे. म्हणजे अगोदर डाळ वगैरे शिजवून घेते. आज थोडासा लेट झाला आणि दोघांनाही सकाळी लवकर जेवण करायची सवय आहे, दीपकला दिनेशला. तर आज थोडासा लेट मला झालेलाच आहे. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 8:30-8:45 वाजलेले आहेत. तर पालक मी इकडे निवडून घेतलेला आहे. यामध्ये खूप सारं पानं कमी निघालेले आहेत आणि खूप सारं गवत आणि ते जे आहेत ना पालकचे जे बुडं असतात तेच निघालेले आहेत जास्त प्रमाणात. असं पालक चिरून घेतलं आणि पाण्यात टाकलेलं आहे. डाळ शिजली का नाही ते चेक करत आहे. मला वाटतं आणखीन एक सिटी द्यावीच लागेल, तर परत मी इकडे चेक करून ठेवलेलं आहे. आणि शेंगदाणे वगैरे मी रात्री भिजत टाकलेले होते, तर सगळ्यांना खायला दिलेले आहेत. तेच भांडे झाले थोडेफार, म्हणजे चहा बनला यांच्यासाठी शेंगदाणे भिजू घातलेले भांडे झालेले, प्लेट गूळ दिलेली वगैरे, तर ते सगळं मी काढून ठेवत आहे. आणि इकडे दोघा भावांचं चाललेले, म्हणजे दिनेशची क्लास लागलेले आहे. प्रश्न विचारत आहे दीपक तोंडी आणि दिनेशला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत आणि एखादी विसरून जातो, तेच दीपक लिहून देत आहे आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करायला सांगत आहे की अशा प्रकारे प्रॅक्टिस कर, म्हणजे तुझ्या लक्षात राहील. आणि करत पण असतो. रात्री 10पर्यंत जागरण करतो, सकाळी पण थोडंसं लवकर मी उठवते, तरी पण एखादी गोष्ट विसरून जातो. तर दीपक यांचं दोघांचं चालू आहे. तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करूनही नक्की सांगा. तर इकडे बघू शकता परफेक्ट तूर डाळ शिजलेली आहे. आता यामध्ये जे पालक धुवलेलं आहे ते मी टाकत आहे आणि फक्त एक शिटी लागली ना कुकरला तर परफेक्ट हे पालक शिजतं, म्हणजे खूप लवकर विरघळून जातं. आपण भाजी बनवू किंवा डाळीमध्ये टाकून बनवायचं असलं, एकदम एक शिटीमध्येच ते विरघळून जातं, डाळीमध्ये छान मिक्स होतं. आणि इकडच्या बर्नरवर मी भात ठेवलेला आहे, म्हणजे दोन्ही कुकर कामावर आहेत. एकामध्ये भात आणि एकामध्ये डाळ शिजत आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर इकडं देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत आणि इकडं दीप प्रज्वलित करून घेतला. आणि तुळशीसाठी उंबरासाठी मी इकडं फुलं, पाणी, हळदी कुंकू नंतर धूप मी ताटलीमध्ये सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि सगळी तयारी करून ठेवते. आणि देवांना घंटी वाजून मी दर्शन करून घेते आणि समोर साखर ठेवते. म्हणजे आता नैवेद्यामध्ये कसं आहे, आता आपलं दररोज भात वरण हे अगोदर बनतं, तर कधी मी दूध साखर ठेवते, फक्त साखरही ठेवते. कधी लवकर स्वयंपाक झाला, पूर्ण काही गोडात मी बनवलं ते मी ठेवत असते. तर इकडे देवपूजा झालेली आहे, दर्शन करून घेतलेलं आहे. आता तुळशीपूजन उंबरापूजन करून येते आणि इकडं काय खात आहे, मी शेंगदाणे खात आहे. म्हणजे शेंगदाणे मी भिजत घालते, तर सकाळच्या वेळेस सगळ्यांना दिला आणि थोडीफार उरलेली होती, तर ते मी पण खाल्लेलं आहे. म्हणजे छान लागतात भिजवलेले शेंगदाणे आणि आपल्याला कमजोरी वगैरे असली ते पण दूर होते त्यानं. तर इकडे मी आता लसूण वाटण करून घेत आहे.
बघू शकता कुकरला एक शिटी लागलेली आहे, परफेक्ट पालक शिजलेला आहे। आता या डाळीमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून घोटून घ्यायचं आहे। परत मी इकडे चिंचेचा पल्प काढण्यासाठी गरम पाण्यामध्ये चिंच जे आहे ना थोडा वेळ शिजवून घेतलेलं आहे। फक्त पाण्याला एक उकळी द्यायची आहे, पूर्ण पल्प निघून येतो। तर चिंचेचा पल्प मी काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी टाकलेला आहे। टमॅटो आणि पालक खाऊ नये असं म्हणतात, त्यामुळे चिंचच घातलेली बरी। आणि तसं तर दररोज वरणाला मी चिंचच टाकते, छान चव लागते। तर इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। ते छान चटकल्यानंतर मी ताजा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण ठेचलेला लसूण इथं 5-6 पाकळ्या टाकलेला आहे। हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकलेला आहे। परतून घेऊया। कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, त्या टाकलेली कोथिंबीर खूप सारी एकत्र आणून ठेवलेली आहे। आणून 4-5 दिवस झाले, त्यामुळे कलर थोडासा चेंज झालेला आहे। म्हणजे फ्रीजमध्ये आपण एक 8 दिवसच ठेवू शकतो, त्याच्यावर गेले की खराब होते ते। कोथिंबीर टाकले, परतून घेतलेलं आहे। नंतर मी थोडंसं वरण टाकलं, जास्त नाही टाकलेलं आहे। आणि मग नंतर पूर्णपणे आपल्याला वरण टाकायचं आहे, म्हणजे तडका छान बसतो। अशा प्रकारे टाकलेला आहे। आता टाकूया थोडासा सुहाना मसाला। वेगळे मसाले मी जास्त काही टाकत नाही, भाजी असो वरण असो काही असो, फक्त सुहाना मसाला थोडासा टाकलेला आहे। आणि इकडं वरण बनवून तयार आहे, भात पण बनवून तयार आहे। अगोदर मी दीपक दिनेशला जेवायला वाटते, थोडासा लेट झालेला आहे, आज 9 वाजलेलेच आहेत। बाबांचे आवरले, त्यांच्यासाठी भाकरी बनवायची आहेत। आता वरण बनलेलं आहे, काहीतरी एखादी सुकी भाजी बनवते, नाहीतरी मी आता वरण भाकरच देणार आहे। कारण ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी खूप घाई गडबड होते। तर दोघांनाही उठवलेले, म्हणजे अभ्यास चालू होता आज ना, अभ्यासामध्ये तर खूप बिझी झाले दोघंजणही। तर म्हटलं आता जेवण करा दोघंजण, तर जेवण चालू आहे। आणि इकडं भातावर तूप नाही ते जेवण होत नाही दिनेशचं, तर इकडं दोघांनाही मी तूप देत आहे। दिनेश म्हणत आहे भ्यायला लागत नाही, फक्त मलाच दे, चालू असतं यांचं। तर दिले, दोघांचं जेवण चालू आहे। आणि यांचा रविवारचा उपवास आहे, आलेले आहे ते। आता पटकन पोहे बनवून घेते, म्हणजे अगोदर बनवून ठेवलं तर पोहे खावाशी वाटत नाहीत गार झाल्यानंतर, तर आल्यावरच करत असते। तर म्हणत असतात खूप घाई गडबड असते यांना घरी आल्यानंतर, अगोदरच करून ठेवायचं ना, अगोदरच करून ठेवायचं ना असं म्हणतात। पण तुम्हाला माहिती आहे मी यांना सतत फोन लावत असते, पण घरी वेळेत कधीच येत नाहीत। आणि ते बनवून ठेवलं नाही आले तर गार होतात, ते म्हणून मी बनवलंच नाही। आल्यानंतरच मी म्हटलं 5 मिनटं बसा, फक्त 5 मिनटात मी पोहे बनवून तयार करते। तर पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवलेले आहे 2 पाण्याने, म्हणजे पोहे मोठे जाड पोहे येतात ना ते पोहे आहेत। पेपर पोहे असले तर आपल्याला जास्त पाण्यामध्ये भिजवायचं नसतं त्याला, पण हे जे जाडसर पोहे असतात ना 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं, जे हे त्याचं धुरळ वगैरे असतं ना पूर्ण निघून जातं, स्वच्छ होतात। आणि इकडे हे काल जे टुबा आणलेले होते ते सगळे लिहून ठेवलेले आहे। दीपक तेच दाखवत आहे यांना की पप्पा इतके टुबा आलेले आहेत, बघत आहे, चेक करत आहेत की जितके मागवलेले होते तितके आले की नाही, त्यांचं तिकडं ते चालू आहे। तोपर्यंत मी पोहे बनवून घेते। तर इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे। आणि हिरवी मिरची नाही आहे, संपलेली आहे। दीपकला काल आणायला सांगितलेलं होतं, लक्षात राहिले नाही त्याच्या, त्यामुळे लाल मिरची टाकूनच पोहे बनवत आहे। कांदा टाकलेला आहे, म्हणजे कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली, हळदी पावडर टाकली आणि भिजवलेल्या पोह्यामध्येच मी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं होतं। परत डाळ आणि शेंगदाणा कूट पण टाकून मिक्स केलेलं होतं। आणि पोहे फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे। बघू शकता कलर खूप छान आलेला आहे। हिरवी मिरची नसली तरी पण लाल मिरची टाकली, एकदम छान टेस्टी पोहे बनलेले आहेत। परतून घेतलं, थोडा वेळ कमी गॅसवर झाकून ठेवलेला आहे। आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, झाकून ठेवलं आणि पटकन अगोदर यांना देते, कारण आमचं आता नंतर होत राहील, म्हणजे म्हणत आहेत सगळेजणच घ्या, आम्ही नंतर खाऊ, अगोदर यांना तिथे खूप घाई गडबड आहे। आणि चिवडा पण दिलेला होता, इथं जे कवर ठेवले चिवडा वगैरे मी दिलेला होता, नका म्हणत आहे चिवडा वगैरे खायला, तर सगळं मी बांधून ठेवत आहे। आणि एक फोटो मी तुम्हाला शेअर केला होता दीपकचा, तुम्ही म्हणत होता की छान दिसत आहे दीपक या फोटोमध्ये, तेच फोटो याने काय केलेले त्यावरती गाणे वगैरे लावून हा फोटो जे आहे ना फेसबुकला टाकलेला आहे, तेच दाखवत आहेत। हे गाणं मी लावलेलं आहे यावरती आणि फेसबुकला टाकलेलं आहे। परत इंस्टाग्राम आणि शेअरचॅटवर पण ह्याने टाकलेले, तेच म्हणत होते, खूप छान वाटत आहे, गाणं सूट करत आहे, तेच बघत आहे मी, मग्न होऊन बघत आहे, म्हणजे सगळी कामं माझी हातातली पहिली फोटोज बघत बसलेला आहे। तर असो, आता पुढची आणखीन बाकीची तयारी मी काय केली, म्हणजे आता हेच चोचंडीला जाणार आहे ताईकडे, खूप दिवस झाला जायचा विचारही जाणं होत नव्हतं। आणि दीपक आता 2 दिवसात जाणार आहे, तर खूप ताई म्हणत होते की दीपकला पाठवून द्या, 1 दिवस तरी पाठवून द्या। 1 दिवस काही नाही, आज जाऊन आजच परत येतील, कारण वेळ खूप कमी आहे, उद्या परत कपड्याची शॉपिंग वगैरे होणार आहे। तर तेच तयारी मला ताईला सगळी करून द्यायची आहे, थोड्या वेळात हे जायला निघतील, म्हणजे जेवण तिकडंच होईल यांचं। तर कशा पद्धतीने मी बाकीची तयारी केली सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा। आता या व्हिडिओला इथं सेंड करते, बाय बाय, टेक केअर सर्वांना, श्री स्वामी समर्थ, टेक केअर।